शिवजयंतीनिमित्त 170 कलावंतांचा सन्मान, दादासाहेब फाळके व सह्याद्री रत्न पुरस्कार सोहळा दिमाखात. दीपप्रज्वलन, शिवआरती आणि मान्यवरांच्या हस्ते गौरव. महाराष्ट्रभरातील कलाकारांची उपस्थिती. गरजू कलाकारांना व्यासपीठ देण्याचा स्वराज्य फिल्म प्रोडक्शनचे अध्यक्ष गिरीश राजूरकर सर तसेच त्यांच्या टीमचे संकल्प. शिवजयंतीच्या निमित्ताने स्वराज्य फिल्म प्रोडक्शन आणि आंतरराष्ट्रीय मानवाधिकार न्यायिक सुरक्षा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने कलावंत दादासाहेब फाळके व सह्याद्री रत्न पुरस्कार सोहळा उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने करण्यात आले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांची आरती करून कार्यक्रमास सुरुवात झाली. आरतीनंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक म्हणून असिस्टंट टू पोलीस कमिशनर पिंपरी चिंचवड सुनील हिरुरकर, एअरफोर्स टेक्निकल ऑफिसर सुरेश पोखरकर, स्टार माझाचे डायरेक्टर राहुल शिंदे, सुप्रसिद्ध अभिनेत्री कृणाल कुलकर्णी तसेच निर्माता दिग्दर्शक बाळासाहेब बांगर उपस्थित होते. यावेळी उमेश बांदल, भाग्यदेव घुले, अभिनेते प्रशांत तपस्वी, गायक देव झुंबरे, जगदीश सांधानशिव, अभिनेत्री काजल शिंदे आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली. सर्व पाहुण्यांच्या हस्ते पुरस्कारार्थींचा सत्कार करून त्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आलं. शिवजयंतीनिमित्त एकूण 170 मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून कलाकार, कवी, समाजसेवक या सोहळ्यासाठी उपस्थित होते. संस्थेचा प्रमुख उद्देश म्हणजे राज्यातील गोरगरीब व होतकरू कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि त्यांना मानाचे स्थान मिळवून देणे हा आहे, अशी भावना आयोजकांनी व्यक्त केली. या भव्य सोहळ्याचे आयोजन माननीय गिरीश सुदास राजूरकर, अध्यक्ष, उपाध्यक्ष राजेंद्र ठोंबरे, सचिव मंगेश कसबे व खजिनदार सिद्धार्थ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. स्वराज्य फिल्म प्रोडक्शनची संपूर्ण टीम कार्यक्रमासाठी कार्यरत होती. टाळ्यांच्या कडकडाटात आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेला हा पुरस्कार सोहळा उपस्थितांसाठी संस्मरणीय ठरला. शेवटी सर्वांचे आभार गिरीश राजूरकर सर यांनी मानले. सिटी इंडिया न्यूजसाठी शिरूर तालुका उपसंपादक शकील मणियार.